फ्रेंड्स, इमॅजिन जर उद्या सकाळी उठल्यावर तुम्हाला फक्त 3 डेजसाठीच दिसणार असेल, तर तुम्ही सर्वात आधी काय पाहाल? युअर पॅरेंट्स, नेचर, फ्रेंड्स की ब्युटिफुल सनराईज? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. टुडे वी आर गोइंग टू रीड अ व्हेरी टचिंग लेसन, 3 Days to See, written by Helen Keller, who could neither see nor hear, but still taught the whole world how to appreciate life. Let's begin. Let us read. I, who cannot see, find hundreds of things to interest me through mere touch. So, Helen Keller is saying that although she cannot see, she can enjoy and understand many things simply by touching them. हेलन केलर म्हणत आहेत की मी पाहू शकत नसले तरी फक्त स्पर्शाच्या मदतीने मला शेकडो गोष्टींचा आनंद घेता येतो. आय फील द डेलिकेट सिमेट्री ऑफ लीफ. ती पानाला स्पर्श करून त्याचा सुंदर आकार आणि समतोल, सिमेट्री म्हणजे समतोल, याचा अनुभव घेते. शी टचेस अ लीफ अँड फील्स शी इट्स ब्युटिफुल शेप अँड बॅलन्स. I pass my hands lovingly about the smooth skin of silver birch or the rough, shaggy bark of a pine. तर ती प्रेमाने सिल्वर बर्च झाडाच्या गुळगुळीत सालीला आणि पाईन झाडाच्या खडबडीत सालीला स्पर्श करते. She gently touches the smooth bark of the silver birch tree and also feels the rough bark of the pine tree. In spring, I touch the branches of trees hopefully in search of bud. स्प्रिंग म्हणजेच वसंत ऋतू. वसंत ऋतूमध्ये ती झाडांच्या फांद्यांना स्पर्श करून नवीन कळी आलेली आहे का ते अनुभवण्याचा प्रयत्न करते. बड म्हणजे कळी. ड्युरिंग स्प्रिंग शी टचेस ट्री ब्रांचेस होपिंग टू फील अ न्यू बड ग्रोईंग. द फर्स्ट साइन ऑफ अवेकनिंग नेचर आफ्टर हर विंटर स्लीप. तर ती कळी म्हणजे हिवाळ्यानंतर निसर्ग पुन्हा जागा होत असल्याचे पहिले चिन्ह आहे. ऑकेजनली आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. कधी कधी ती स्वतःला भाग्यवान समजते. समटाइम्स शी इज लकी. आय प्लेस माय हँड जेंटली ऑन अ स्मॉल ट्री अँड फील द हॅपी क्विवर ऑफ अ बर्ड इन फुल सॉंग. तर ती झाडांवर बसलेल्या पक्ष्याच्या गाण्यामुळे निर्माण होणारे हलके हलके कंपन हाताने अनुभवते. समटाइम्स शी फील्स द व्हायब्रेशन ऑफ बर्ड सिंगिंग वाईल सिटिंग ऑन अ ट्री. ॲट टाइम्स माय हार्ट क्राईज आउट विथ लॉंगिंग टू सी ऑल दीज थिंग्स. तर कधीकधी तिच्या मनात या सर्व सुंदर गोष्टी डोळ्यांनी पाहण्याची खूप तीव्र इच्छा निर्माण होते. She deeply wishes that she could actually see these beautiful things. If I can get so much pleasure from mere touch, how much more beauty must be revealed by sight. तर ती म्हणते जर केवळ स्पर्शातूनच मला इतका आनंद मिळत असेल तर डोळ्यांनी पाहिल्यावर त्याचे सौंदर्य किती जास्त दिसत असेल. If touching alone gives her so much happiness, then seeing these things with eyes must be even more wonderful. I have imagined what I should most like to see if I were given the use of my eyes, say for just 3 days. तर त्या म्हणत आहेत की जर मला फक्त 3 दिवसासाठी डोळ्यांनी पाहण्याची संधी मिळाली तर मी काय पाहीन याचा मी आधीच विचार केलेला आहे. हेलेन इमॅजिन्स दॅट इफ शी कुड सी फॉर ओनली 3 days, शी ऑलरेडी नोज what she would like to see. I should divide the period into 3 parts. तर त्या म्हणतायत की ते 3 दिवस मी वेगवेगळ्या प्रकारे घालवण्याचा निर्णय घेते. ते दिवस 3 भागांमध्ये विभागले पाहिजेत. ऑन द फर्स्ट डे I should want to see the people whose kindness and companionship have made my life worth living. तर पहिल्या दिवशी ती तिच्या आयुष्यात प्रेम, मैत्री आणि आधार देणाऱ्या लोकांना पाहू इच्छिते. On the first day she wants to meet the people who made her life meaningful through their kindness and friendship.
I do not know what it is to see into the heart of a friend through that the window of the soul, the eye. डोळ्यांना आत्म्याची खिडकी असे म्हणतात, पण अंध असल्यामुळे तिने कधीच मित्रांच्या डोळ्यांमधली भावना पाहिलेली नाही. She says that eyes are called the window of the soul. Since she is blind, she has never seen a friend's eyes. I can only see through my fingertips the outline of a face. ती चेहरा फक्त हाताच्या बोटांनी स्पर्श करून ओळखते. She recognizes faces only by touching them. I can detect laughter, sorrow and other obvious emotions. स्पर्शातून ती आनंद, दुःख आणि इतर भावना ओळखू शकते. I know my friends from the feel of their faces. ती आपल्या मित्रांना त्यांच्या चेहऱ्याला स्पर्श करून ओळखते. She identifies her friends by touching their faces. The next day, I should arise with the dawn and see the thrilling miracle by which night is transformed into day. तर दुसऱ्या दिवशी हेलन केलर पहाटे लवकर उठून रात्र कशी दिवसात बदलते हा अद्भुत चमत्कार पाहू इच्छितात. On the second day, Helen Keller wants to wake up early at sunrise and she wants to watch the amazing change from darkness to daylight. I should behold with awe the magnificent panorama of light with which the sun awakens the sleeping earth. तर सूर्याच्या किरणांनी संपूर्ण पृथ्वी उजळून निघते आणि जणू झोपलेली पृथ्वी जागी होते. हे सुंदर दृश्य ती आश्चर्याने पाहू इच्छिते. This day I should devote to hasty glimpse of the world past and present. तर या दिवशी ती जगाचा भूतकाळ आणि वर्तमान काळ यांची थोडक्यात ओळख करून घेऊ इच्छिते. I should want to see the pageant of man's progress and so I should go to the museums. मानवाची प्रगती कशी झाली हे पाहण्यासाठी त्या संग्रहालयात म्हणजेच म्युझियममध्ये जाऊ इच्छितात. There my eyes would see the condensed history of the earth, animals and the races of men pictured in their native environment. तर संग्रहालयात ते पृथ्वीचा संक्षिप्त इतिहास, विविध प्राणी आणि वेगवेगळ्या मानवजाती त्यांच्या नैसर्गिक वातावरणात पाहू इच्छिते. In the museum, she wants to see the history of the earth, different animals and different human races living in their natural surroundings. Gigantic carcasses of dinosaurs and mastodons that roamed the earth before man appeared. तर माणूस पृथ्वीवर येण्यापूर्वी राहणाऱ्या डायनासोर आणि मॅस्टोडोन यासारख्या प्रचंड प्राण्यांचे ती अवशेष पाहू इच्छिते. She wants to see the huge skeletons of dinosaurs and mastodons that live on the earth before human existed. With his tiny stature and powerful brain to conquer the animal kingdom. तर माणूस शरीराने जरी लहान असला तरी बुद्धीच्या जोरावर त्याने संपूर्ण प्राणीसृष्टीवर विजय मिळवलेला आहे. The following morning, I should again greet the dawn, anxious to discover new delights, न्यू रिव्हिलेशन्स ऑफ ब्युटी. तिसऱ्या दिवशी ती पुन्हा पहाटेचे स्वागत करून निसर्गातील नवीन सौंदर्य पाहू इच्छिते. ऑन द थर्ड डे हेलन अगेन वॉन्ट्स टू वेलकम द सनराईज अँड डिस्कवर न्यू ब्युटिफुल थिंग्स. टुडे दिस थर्ड डे आय शॅल स्पेंड इन दी वर्कडे वर्ल्ड अमिड द हॉन्ट्स ऑफ मेन गोईंग अबाउट द बिझनेस ऑफ लाईफ. तर तिसरा दिवस ती शहरातील गजबजलेल्या ठिकाणी लोकांचे रोजचे जीवन पाहण्यात घालवू इच्छिते. द सिटी बिकम्स माय डेस्टिनेशन. तर तिसऱ्या दिवशी तिचे ठिकाण म्हणजे शहर असणार आहे. फर्स्ट आय स्टँड ॲट बिझी कॉर्नर मिअरली लुकिंग ॲट पीपल. ती गर्दीच्या चौकात उभी राहून लोकांचे निरीक्षण करू इच्छिते. ट्राईंग बाय साईट ऑफ देम टू अंडरस्टँड समथिंग ऑफ देअर डेली लाईव्स. लोकांना पाहून त्यांच्या दैनंदिन आयुष्याबद्दल जाणून घेण्याचा ती प्रयत्न करणार आहे. आय स्माइल्स अँड आय एम हॅपी.
तर हसणारे चेहरे पाहून तिला आनंद होतो. आय सी सिरियस डिटर्मिनेशन अँड आय एम प्राऊड. शी फील्स प्राऊड वेन शी सीज हार्डवर्किंग अँड डिटरमाइंड पीपल. तर मेहनती आणि ठाम निश्चय असलेले लोक पाहून तिला अभिमान वाटतो. आय सी सफरिंग अँड आय एम कंपॅशनेट. तर दुःखी लोकांना पाहून तिच्या मनात करुणा आणि सहानुभूती निर्माण होते. वेन शी सीज पीपल इन पेन शी फील्स सिम्पथी अँड काइंडनेस टुवर्ड देम. तर दुसऱ्या दिवशी हेलन केलरला सूर्योदय, निसर्ग संग्रहालय आणि मानवाची प्रगती पाहायची आहे. तसेच तिसऱ्या दिवशी ती शहरातील लोकांचे जीवन, त्यांचा आनंद, कष्ट आणि दुःख समजून घेऊ इच्छिते. This teaches us to value every moment of life and appreciate the gift of sight. At midnight, permanent night would close in on me again. तिसऱ्या दिवसाच्या शेवटी मध्यरात्री पुन्हा कायमचा अंधार तिच्या आयुष्यात येईल, म्हणजेच ती पुन्हा कायमची अंध होईल. At the end of the third day, Helen Keller imagines that she will become blind again forever. सो मिडनाईट म्हणजे मध्यरात्र, परमनंट म्हणजे कायमचं आणि क्लोजिंग म्हणजे सराउंड कम्प्लिटली म्हणजे वेढणे, पसरून जाणे. नॅचरली इन दोज 3 शॉर्ट डेज आय शुड नॉट हॅव सीन ऑल आय वॉन्टेड टू सी. तर त्या म्हणतायत की 3 दिवस खूपच कमी आहेत, म्हणजे त्यांना जे काही सर्व पाहायचं आहे ते पाहण्यासाठी 3 दिवस खूपच कमी आहेत. त्यामुळे त्यांना त्या सर्व गोष्टी पाहता येणार नाहीत. ओन्ली वेन डार्कनेस हॅड अगेन डिसेंडेड अपॉन मी शुड आय रिअलाइज हाऊ मच आय हॅड लेफ्ट अनसीन. तर पुन्हा अंध झाल्यावर तिला समजेल की अजून कितीतरी सुंदर गोष्टी पाहायच्या राहून गेल्या आहेत. ओन्ली आफ्टर बिकमिंग ब्लाइंड अगेन would she realize that many beautiful things were still left unseen. I who am blind can give one hint to those who can see. तर हेलन केलर डोळ्यांनी पाहू शकणाऱ्या लोकांना एक महत्त्वाचा सल्ला देत आहेत. यूज युअर आईज ॲज इफ टुमॉरो यू वूड बी स्ट्रायकन ब्लाइंड. तर इमॅजिन करा की उद्या तुमची दृष्टी जाणार आहे असं समजून आजच आपल्या डोळ्यांचा उपयोग करा. स्ट्रायकन म्हणजे सडनली अफेक्टेड, म्हणजे अचानक ग्रस्त झालेला. ॲट दी सेम मेथड कॅन बी अप्लाइड टू युअर अदर सेन्सेस. हाच विचार आपल्या इतर सर्व ज्ञानेंद्रियांनाही लागू पडतो. सर्व ज्ञानेंद्रियांना हा नियम लागू करायचा आहे. हिअर द म्युझिक ऑफ व्हॉइस, द सॉन्ग ऑफ बर्ड, the mighty strains of orchestra as if you would be stricken deaf tomorrow. तर असं इमॅजिन करा की उद्या तुमची ऐकण्याची क्षमता जाणार आहे, तुम्ही उद्या बहिरे होणार आहात. तर आजच पक्ष्यांचे गाणे, लोकांचा आवाज आणि संगीत मनापासून ऐका. ऑर्केस्ट्रा म्हणजे ग्रुप ऑफ म्युझिशियन्स, तर वाद्यवृंद, आणि डेफ म्हणजे अनेबल टू हिअर. टच each object as if tomorrow your tactile sense would fail. तर उद्या स्पर्शाची जाणीव नसेल असे समजून प्रत्येक वस्तूला प्रेमाने स्पर्श करा. टॅक्टाईल सेन्स मीन्स सेन्स ऑफ टच म्हणजे स्पर्शज्ञान. स्मेल द परफ्यूम ऑफ फ्लावर्स, टेस्ट विथ relish its morsel as if tomorrow you could never smell and taste again. तर फुलांचा सुगंध घ्या आणि प्रत्येक घासाचा आनंद घ्या. मॉर्सेल म्हणजे पीस ऑफ फूड म्हणजे घास. तर प्रत्येक घासाचा आनंद घ्या, कारण उद्या कदाचित हे अनुभव तुम्हाला घेता येणार नाहीत. मेक द मोस्ट ऑफ एव्हरी सेन्स. यूज एव्हरी सेन्स फुल्ली अँड अप्रिशिएट इट. तर आपल्या प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा पूर्ण उपयोग करा. Glory in all the facets of pleasure and beauty which the world reveals to you through the several means of contact which nature provides. So enjoy every kind of beauty and happiness that nature gives us through our 5 senses.
निसर्गाने दिलेल्या 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रत्येक आनंदाचा आणि सौंदर्याचा आस्वाद घ्या. ग्लोरी मीन्स एन्जॉय प्राऊडली म्हणजे आनंद घ्या. अँड फॅसेट्स मीन्स डिफरंट आस्पेक्ट्स विविध पैलू. रिव्हिल्स मीन्स शोज म्हणजे उलगडणे. आणि मीन्स म्हणजे वेज याचा अर्थ माध्यम किंवा साधने. बट ऑल ऑफ द सेन्सेस आय एम शुअर दॅट साईट मस्ट बी द मोस्ट डिलाइटफुल. तर हेलन केलरच्या मते सर्वात ज्ञानेंद्रियांमध्ये दृष्टी ही सर्वात सुंदर आणि मौल्यवान वरदान आहे. हेलन बिलीव्स दॅट अमंग ऑल द 5 सेन्सेस eyesight is the greatest gift. Delightful means giving great happiness, आनंददायी. And sight means vision, दृष्टी. Helen Keller says that we should value all our 5 senses because they are precious gifts. She advises us to enjoy every sight, sound, smell, taste and touch as if we might lose them tomorrow. Her message is to live with gratitude and appreciate every moment of life. So students, today we learned that happiness is not in having everything, but in appreciating what we already have. Helen Keller reminds us to enjoy every sunrise, every smile, every flower, and every moment because life is precious. If you like this explanation, don't forget to like, share and subscribe to our channel. Thank you and see you in the next lesson. Happy learning.